नमस्कार. लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळत चाललेलं आहे. दिल्ली हरियाणा दरम्यानच्या सिंधू सीमेवरती गेल्या 9 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करतायत आणि यापूर्वी शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्या 1 डिसेंबर आणि 3 डिसेंबरला बैठका झाल्या, पण या बैठकीत काहीच तोडगा न निघाल्यानं आज पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. केवळ तारीख पे तारीख याप्रमाणे पुढच्या चर्चेची तारीख सांगण्यात आली. मात्र आता शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास त्या दिवशी दिल्लीच्या सगळ्या टोल नाक्यांना घेराव घालण्यात येणार आहे आणि त्यामुळे हे आंदोलन किती काळ चालणार, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित आहेत आणि यावरच चर्चा करूयात आजच्या लोकशाही विशेष मध्ये. तोडगा का नाही? आणि याच महत्त्वाच्या विषयावरती आपण मान्यवरांबरोबर चर्चा तर करणार आहोतच. मात्र सुरुवातीला दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन संपण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाही. केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्या चर्चेची 5वी फेरी सुरू झाली आहे आणि त्यामुळे आता तरी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील की पुन्हा चर्चा निष्फळ ठरून चर्चेची पुढील तारीख जाहीर होईल, याकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलंय. दिल्लीत शेतकरी आंदोलनाचा 10वा दिवस. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर का निघत नाही तोडगा? शेतकऱ्यांच्या मागण्या अवास्तव आहेत का? शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करते का? दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळत चाललंय. आतापर्यंत चर्चेच्या ज्या फेऱ्या झाल्या, परंतु त्यातून कोणताच मार्ग निघालेला नाही. केवळ तारीख पे तारीख याप्रमाणे पुढच्या चर्चेची तारीख सांगण्यात आली आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर जमलेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी इतर राज्यातील शेतकरीही दिल्लीला जमतायत. त्यामुळे हे आंदोलन किती काळ चालणार, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तत्पूर्वी या शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत पाहूया. सप्टेंबरमध्ये केलेले 3 कृषी कायदे रद्द करावेत, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी. कायदे रद्द करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची शेतकऱ्यांची मागणी. किमान हमीभाव म्हणजे MSPला केंद्र सरकारनं धक्का लावू नये. गवत जाळण्यामुळे होणारे प्रदूषण आणि त्यासाठी 1 कोटी रुपयांचा दंड आकारणारा जाचक कायदा मागे घ्या. विजेचे काही मोफत युनिट किंवा अनुदान मिळायलाच हवं आणि या संदर्भातील वीज सुधारणा कायदा रद्द करावा. शिवाय ऊसाचा दर वाढवून द्या. अशा मागण्या या शेतकऱ्यांच्या आहेत. वरील मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत. याबाबत ठोस बोलण्याऐवजी या आंदोलनात शेतकरी दिसत नाहीत. इतर लोकांनी आंदोलनात घुसखोरी केली आहे असा प्रचार दुसऱ्या बाजूने केला जातोय आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे. प्रत्यक्षात आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारचं अन्न नाकारलं. पंजाबमधील लंगर व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या अन्नाचा प्रश्न सुटलेला आहे. त्यामुळेच सरकारला शेतकऱ्यांच्या समस्येवर तोडगा काढायचा आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारनं 3 कृषी कायदे केल्यापासून त्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. तेव्हा सरकारनं शेतकऱ्यांशी चर्चा केली नाही. दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाची घोषणा केल्यानंतरही सरकारनं शेतकऱ्यांशी संवाद साधलेला नाही आणि आंदोलन सुरू झाल्यानंतरही चर्चा केली नाही. आंदोलनानं उग्र स्वरूप धारण करायला सुरुवात झाल्यानंतर केंद्राकडून चर्चा केली. मात्र अजूनपर्यंत सरकारकडून कुठलंही ठोस आश्वासन मात्र देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आता कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार दिल्लीच्या वेशीवर केलाय. आतापर्यंत 2 आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय आणि आंदोलन आणखी चिघळणार हे नक्की. आणि त्यामुळे मोदी सरकार 3ही कायदे मागे घेणार की शेतकऱ्यांना माघार घ्यायला लावणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज, मुंबई.
तर तोडगा का नाही? लोकशाही विशेषच्या आजच्या याच मुद्द्यावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर अनेक मान्यवर जे आहेत ते जोडले जाणार आहेत. तत्पूर्वी आपल्यासोबत यावेळेला आपल्या स्टुडिओतून जोडले गेलेले आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश हाकेजी. गणेशजी, स्वागत आपलं स्टुडिओमध्ये. आणि या चर्चेमध्ये देखील शेतकरी नेते अजित नवलेजी देखील यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. इतर मान्यवर अगदी काही क्षणात आपल्यासोबत जोडले देखील जातील. गणेश हाकेजी, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. पाचवी ही चर्चेची म्हणजे फेऱ्या ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. दुसरीकडे 10 दिवसांचा कालावधी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांवरती सरकारला तोडगा काढता येत नाही. अशी कुठली अडचण आहे? तोडगा काढायचा नाहीये की काढण्यामध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत? नेमकं काय की शेतकऱ्यांच्या अवाजवी मागण्या आहेत? गणेशजी. विशालजी, मुळात हे जे आंदोलन आहे हे आंदोलन, आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे की आपण दोरीला साप म्हणून धोपटतो, तशातला प्रकार आहे हे. की मुळात जे काही हे कायदे शेतकरी हिताचे आपल्या सर्वोच्च सभागृहानं संसदेनं मंजूर केलेले आहेत आणि ते करत असताना अत्यंत विचारपूर्वक केलेले आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठी केलेले आहेत. की उलट 50 वर्ष ज्या गोष्टीसाठी शेतकरी म्हणजे अपेक्षेनं पाहत होता सरकारकडून की या पद्धतीची व्यवस्था शेतकऱ्यांच्यासाठी असली पाहिजेत, परंतु दुर्दैवानं जे सरकार होती त्या सरकारनं अशा पद्धतीचं शेतकऱ्यांच्या हिताचे कुठलेही कायदे केले नाहीत. आपल्याकडे तर अनेक तुम्हाला म्हणतो शेतीविषयक कायदे असे आहेत की जे ब्रिटिशकालीन कायदे होते तेच कायदे स्वातंत्र्याच्या नंतर अगदी 60 वर्षापर्यंत पुढे चालू ठेवले होते. शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे हे करण्याचं धाडस या सरकारनं केलं आणि ते करून दाखवलं. आणि सगळे हे जे तिन्ही कायदे आहेत ते अत्यंत शेतकऱ्यांच्या भल्याचे आहेत. ज्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीच्या संदर्भामध्ये, खरं म्हणजे स्वामीनाथन आयोग हे जे UPAचं सरकार होतं त्यांच्या काळामध्ये 2007 साली स्वामीनाथन समिती आयोग नेमलेला होता आणि त्या आयोगानं शेतीच्या संदर्भामध्ये केलेल्या शिफारसी त्या धुळखात 2014 पर्यंत पडलेल्या होत्या आणि त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीची कार्यवाही त्या म्हणजे सरकारनं UPA सरकारनं केलेली नव्हती. आणि आम्ही 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये ह्या सगळ्या प्रकारची आश्वासनं दिली होती. त्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून या पद्धतीचे कायदे करणे आवश्यक होतं. त्या अनुषंगानं स्वामीनाथन समितीच्या ज्या काही शिफारसी आहेत त्यातला बहुतांश शिफारसी या कायद्यान्वये म्हणजे त्याची आपण अंमलबजावणी करतो आहेत केलेली आहे त्या कायद्यान्वये. त्यामुळे मला असं वाटतं की जे शेतकऱ्यांना अपेक्षित होतं, शेतकऱ्यांच्या जे हिताचं होतं ते या सरकारनं या 3 कायद्याच्या रूपाने केलेलं आहे. पण शेतकऱ्यांच्या हिताचं जर हे सगळं काही होतं तर शेतकऱ्यांना हे अद्यापपर्यंत का पटत नाहीये? शेतकरी नेते अजित नवलेजी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित नवलेजी, शेतकऱ्यांच्या हितासाठी जर सरकार अशा प्रकारचे निर्णय घेत आहे, कृषी कायद्यांना इतका विरोध का? आणि विरोध झालेला असताना आता येत्या 8 तारखेला भारत बंदची हाक देण्याची वेळ शेतकऱ्यांवरती येते. 5वी फेरी अजूनही चर्चेची सुरू असताना कुठेही शेतकऱ्यांचं समाधान होत नाहीये. शेतकऱ्यांचं समाधान करण्यामध्ये सरकार अपुरं पडतंय. आणि यावेळेला तर गणेश हाकेजी म्हणतायत की सरकारनं तेच निर्णय घेतले जे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. मग शेतकऱ्यांना हित का पाहवलं जात नाहीये? अजित नवले. अक्षरशः लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर जमलेत आणि 4ही महामार्ग जे दिल्लीला जोडणारे आहेत तर ते ब्लॉक करण्यात आलेले आहेत. 26-27 तारखेला संबंध देशभर लोक रस्त्यावर उतरले. काल महाराष्ट्रामध्ये अक्षरशः 3 तारखेला 21 जिल्ह्यांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरली आणि हजारो लोक आंदोलन करतायत. त्याचे व्हिडिओज आणि काही फोटोज मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आपल्या लोकशाही चॅनलच्या पत्रकारांना मी शेअर केलेली आहे. नक्की. गणेश हाके जसं म्हणतायत की हे सगळे कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. मग जे हे हजारो लोक लढतायत, संघर्ष करतायत, हे वेडे आहेत काय? त्यांना स्वतःचं हित समजत नाही काय? त्यामुळे बोलायची बात वेगळी आणि प्रत्यक्षामध्ये करायची बात वेगळी, अशा प्रकारचा हा सगळा मामला आहे. गणेश हाकेजी बोलता बोलता असं म्हणाले, गणेश हाकेजी माझे मित्र आहेत, व्यक्तिगतरित्या मला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु ते बोलताना असं म्हणाले की स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातूनच आम्ही हे कायदे केलेले आहेत. गणेशजींना मला सांगितलं पाहिजे की स्वामीनाथन आयोगाची 3ही खंड आत्ता या मिनिटाला माझ्या टेबलावर आहे आणि आत्ता आपण सांगितलं तर मी तुम्हाला ते दाखवेल. त्यांनी मला हे कुठेही दाखवावं की स्वामीनाथन आयोगाने अशा प्रकारे
कॉर्पोरेट शेतीला प्रोत्साहन देण्याच्या बद्दलचं किंवा अशा प्रकारे करार शेतीला प्रोत्साहन देण्याबद्दलचं, अशा प्रकारे आवश्यक वस्तू कायद्यात बदल करण्याच्या बद्दलचं कुठं वक्तव्य केलंय का? तर आपण वाटेल ते जर बोलायला लागलो तर शेतकरी पोरांना ते पटणार नाहीये. मुळात या सगळ्याचा मूळ गाभा जो आहे तो समजून घेतला पाहिजे. हे मोदी सरकार बाद शेतकऱ्यांच्या हातातील बेड्या तोडण्याची करतंय, शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याची करतंय. मात्र ज्यावेळी तुम्ही हा कायदा वाचाल त्यावेळी तुमच्या असं लक्षात येईल की प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं हमी भावाचं जे काही संरक्षण आहे ते काढून घ्यायचं, या व्यापाऱ्यांना पॅन कार्ड दाखवा आणि व्यापार करा अशा प्रकारची सवलत द्यायची, आणि त्यांनी जर शेतकऱ्यांचे पैसे बुडवले, करार शेतीत कराराचा भंग केला तर न्यायालयात जायला शेतकऱ्यांना बंदी करायची आणि व्यापाऱ्यांना खुलं रान द्यायचं. अशा प्रकारच्या शेकडो प्रकारचे परिणाम या सगळ्या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीवर होणार आहेत. पंजाबच्या आजूबाजूला जे शेतकरी गव्हाची मोठी शेती करतात त्याच्यामध्ये गहू काढून झाल्यानंतर जे काड आपल्याकडे आपण त्याला म्हणतो ते उरतं, ते पेटून द्यावं लागतं. ते नष्ट करण्याची कोणतीही यंत्रणा ही आज उपलब्ध नाहीये. त्याच्यातून धूर मोठ्या प्रमाणात तयार होतो आणि तो रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची शासकीय प्रक्रिया न करता त्यांच्यावर कोट्यावधीचा दंड लादण्याची भूमिका मोदी सरकारने घेतलेली आहे. त्याला शेतकरी विरोध करतायत आणि म्हणून हे जे काही 3 कायदे, त्याचबरोबर वीज विधेयक आणि पोल्युशन कंट्रोलचा जो जाचक त्रास शेतकऱ्यांना होतोय तो, असं सगळं घेऊन अत्यंत विचारपूर्वक हे शेतकरी लढतायत. आणि म्हणून मोदी सरकारचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे असल्यामुळे हा असंतोष आहे. रिफॉर्म्स आम्हाला हवेच आहेत, बदल आम्हाला हवेच आहेत, परंतु मोदी सरकारला हे बदल रिफॉर्म्स हे कॉर्पोरेटच्या बाजूने करायचे आहेत आणि आम्हाला जे रिफॉर्म्स हवे आहेत ते आम्हाला शेतकऱ्यांच्या बाजूचे रिफॉर्म्स हवे आहेत. स्वामीनाथन तुमचा मुद्दा निश्चित लक्षात आला. गणेश हाकेजींकडून आपण या हवे संदर्भातलं उत्तर घेऊया की मोदी सरकारचे दाखवायचे आणि खाण्याचे दात वेगळे, आणि ज्या प्रकारचं रिफॉर्मेशन केलं जात आहे ते कॉर्पोरेट सेक्टरसाठी किंवा कॉर्पोरेट वर्ल्डसाठी, या कंपन्यांसाठी केलं जात आहे. गणेशजी, मी याचं उत्तर आपल्याकडून घेणार आहे, मात्र आपल्यासोबत यावेळेला विश्वास उडगी देखील जोडले गेलेले आहेत, जन आंदोलनाच्या संघर्ष समितीचे निमंत्रक. या भूमिकेतून आज विश्वास उडगी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. विश्वास उडगीजी, शेतकऱ्यांची नेमकी बाजू काय, भाजपची नेमकी बाजू काय हे आपण समजून घेतलं, मात्र सगळ्यांना एकजुटीनं एकत्र आणण्यासंदर्भात एक निमंत्रक म्हणून का 8 डिसेंबरकडे सगळ्यांचं लक्ष वेधण्याचा आपण प्रयत्न करत आहात? का सगळ्यांना एकत्र यावं लागतंय? मग कामगार क्षेत्र असेल, शेतकरी असतील, इतर संघटना असतील, सगळ्यांनी एकत्र येत या आंदोलनाला पाठिंबा जाहीर का केलेला आहे? मला तरी वाटतं की एखादी पॉलिटिकल पार्टी तर ही निश्चितच नाही आहे. काँग्रेस एका बाजूला आलेली असताना काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केलेला आहे, मात्र सगळ्यांनी एकत्र येत हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा का? भारत बंदच्या बाबतीमध्ये इतका मोठं पाऊल उचललं का? विश्वास उडगीजी. एक फार महत्वाची गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांचा जो काही आंदोलनाचा मुद्दा आहे तो सर्व राजकीय पक्षांना भेडसावणारा पण आहे, अपील पण होणार आहे, आणि भारतीय जनता पक्षाला तो समजतच नाहीये. कारण शेतकरी हा त्यांचा कधी वोट बँकेचा प्रकार कधी राहिलेला नाहीये. ती व्यापारी आणि बडजी याच लोकांची ही भारतीय जनता पार्टी होती. आणि आता असं दिसतंय की 2014 आणि 2019 मध्ये शेतकऱ्यांनी जे मतदान केलं भाजपला, आता त्यांचा पूर्णपणे भ्रमनिराश झाला आहे. कारण स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशी त्यांनी गुंडाळून ठेवल्यात, त्या त्यांनी जाहीरनाम्यात लिहिलेल्या होत्या, आणि आता तर प्रत्यक्षामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे जे 3 कायदे आणलेले आहेत ते केंद्र सरकारला वाटतं की त्यांना खूप काही कळतं, पण प्रत्यक्ष शेती करणारे जे शेतकरी आहेत, मग ते जाट असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील, कोणी असतील, त्यांना शेती चांगली कळते. आणि त्यांना हे कळलेलं आहे की मंडी व्यवस्था मोडली आणि त्या ठिकाणी असणारी त्यांना जी काही ज्याला म्हणतात की शेतमालाला भाव देणारी व्यवस्था मोडली, फूड प्रोडक्शन ऑफ इंडिया मोडली गेली, तर तो नागवला जाणार आहे, तो गुलाम होणार आहे. आणि म्हणून बायका मुलांना घेऊन 2 ते 6 महिन्याचं धान्य गाठीशी बांधून मोदी सरकारच्या या 3 कायद्यांच्या विरोधामध्ये तो आता आलेला आहे. याचं कारण त्याच्या जगण्याचा हक्काचा प्रश्न मोदी सरकारने हिरावला आहे. आणि त्यांना हे कळलेलं आहे की शेती व्यवस्थेतून शेतकरी उद्ध्वस्त करण्याची फार मोठा कट आणि कारस्थान जेव्हा शिजते, तेव्हा वॉलमार्ट, रिलायन्स आणि कारगिल सारख्या मोठ्या अवाढव्य कंपन्या भारतात हजारो एकर ग्रॅब करतील. त्याकरता भाजप सरकारने
अगदी महाराष्ट्र सरकारने सुद्धा भाजपच्या काळात जो लँड एक्विजिशन ऍक्ट केलेला आहे त्यातून जमिनी त्यांच्या जातील, बर. शेती उपज शेतमालाचा भाव त्यांना मिळणार नाही आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा खासगीकरण होईल आणि युपीच्या कालखंडामध्ये डाव्यांच्या दबावाखाली ते फूड सिक्युरिटी ऍक्ट निर्माण झाला, अन्न सुरक्षा कायदा निर्माण झाला. तो अन्न सुरक्षा 130 कोटी जनतेचा आहे आणि मी आज या जन आंदोलनाच्या संघर्ष समितीमध्ये का आहे याचं कारण हे आहे की 130 कोटी भारतीयांना फूड सिक्युरिटी जी मिळते ती शेतकऱ्यांना आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये जे गरिबांना म्हणजे 85% गरिबांना धान्य मिळतं ते या देशाच्या पहिल्या 3-4 पंचवार्षिक योजनांमधून साध्य झालेलं आहे. या परिस्थितीमध्ये संपूर्ण सार्वजनिक वितरण व्यवस्था कोसळणार आहे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बंद पडणार आहे, फूड सिक्युरिटी म्हणजे अन्न सुरक्षा कायदा गुंडाळला जाणार आहे. असा मोठा बरोबर. धोका असताना सर्वांना एकत्र करून मोदी सरकार विरुद्ध पक्षांच्या राजकीय विचारसरणीच्या पुढे जाऊन आपल्याला विरोध केला पाहिजे आणि म्हणून भारत बंदमध्ये बरं, महाराष्ट्र बंद सगळ्यांनी एकत्र करताना येत हा विरोध करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र यावेळेला भाजपचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील ऐकून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. गणेश आखेजी, 3 महत्वाचे मुद्दे जे आता मगासपासून उपस्थित करण्यात आले. अजित नवलेजी म्हणतात कॉर्पोरेट सेक्टरसाठी रिफॉर्मेशन करण्याचा आरोप तुमच्यावरती आहे, म्हणजे भाजप सरकारवरती आहे. आपले दाखवायचे आणि खाण्याचे दात वेगळे असं अजित नवलेजी म्हणतात. आणि दुसरीकडे विश्वास उटगींनी जो महत्वाचा मुद्दा उपस्थित केला, त्यांच्या म्हणण्यानुसार स्वामीनाथन आयोगाच्या सूचना देखील आपण गुंडाळून ठेवण्यात आलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या हिताचे कुठलेही निर्णय या कृषी कायद्याच्या अन्वये होताना दिसून येत नाही. गणेशजी, उत्तरं आहेत आपल्याकडे या प्रश्नांची? सगळ्या प्रश्नांची मुळात यांना तो कायदा किंवा ती भाषा किंवा त्यातले जे काही सोयी ज्या सवलती आहेत त्या यांना समजूनच घ्यायच्या नाही आहेत. यांना फक्त काय करायचं आहे की ज्या एक विरोधासाठी विरोध एक या सगळ्यांनाच करायचा. विश्वास उटगी जे आता जे बोलले, दुर्दैवानं माझं म्हणणं नीट कायदा समजून घ्या. त्या कायद्यामध्ये असं कुठं म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या संदर्भातला एखादा करार करायचा हा त्याच्या मर्जीवर आहे. हां, ते त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे की त्यांनी तो करार केला पाहिजेत म्हणून. एखाद्या शेतीचा करार हे करावा लागेल आणि त्याचे होणारे दुष्परिणाम याच्यावरती ह्या अशा पद्धतीचा गैरसमज लोकांच्या मध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये पसरून देऊन या म्हणजे लोकांच्या बद्दल हे विश्वास उडगीसारखे लोक आहेत. सांगतो आता आमच्या अजित नवलेजी आमचे मित्र, माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला एक वैचारिक अशा स्वरूपाचा एक लढाई आहे. तुम्हाला मी सांगतो दुर्दैवानं विश्वासजी, अशा पद्धतीचा कुठल्याही पद्धतीची कंडिशन शेतकऱ्यांवरती रे सक्ती शेतकऱ्याला नाही की आपल्या संदर्भामध्ये शेतीच्या विषयीचा तुम्हाला करा. त्याला पटलं, त्याची इच्छा असेल तर त्यांनी करावं. दुसरी गोष्ट, जोपर्यंत त्याच्या मालाला ओपन मार्केटमध्ये कुठंही त्याला भाव येत नाही तोपर्यंत त्याला माल त्याचा विकण्याची सक्ती नाही, असं इतकं स्वातंत्र्य या कायद्यानं दिलेलं आहे. तिसरी गोष्ट, हे जे म्हणतात ना मंडी व्यवस्था उद्ध्वस्त होते, अहो नाही ना, तुम्ही अशा पद्धतीचा गैरसमज करू नका. बाजार समित्या ह्या कधी म्हणजे बाजार समित्यांचं अस्तित्व हे नष्ट केलं जाणार नाहीये, त्या असणारच आहेत. पण त्याशिवाय ज्या बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होती आहे, शेतकऱ्यांची अडवणूक होते आहे, लवाडले जातात शेतकरी, त्या ठिकाणी रिंग करून व्यापारी तिथं शेतकऱ्यांना फसवतात. अशा वेळेला शेतकऱ्यांना जर वाटलं की आपला माल आपला बाहेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर विकता यावा आणि त्याला जर विकण्याची त्याच्याकडे जर व्यवस्था असेल आणि त्याला समोरचा माणूस घेणारा हा विश्वासार्ह असेल, त्याला पैसे देणार असेल आणि त्याला योग्य पद्धत योग्य त्याला म्हणजे त्याला वाटेल ती किंमत जर त्याला अपेक्षित किंमत जर त्याला मिळत असेल तर अशा वेळेला हा शेतकऱ्यांचा फायदा आहे का व्यापाऱ्यांचा फायदा आहे? दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत की शेतकऱ्यांचा तर निश्चितपणे फायदा होणार. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो तो माल हा ग्राहकाला सुद्धा योग्य पद्धतीनं मिळत. आज मध्ये ग्राहक आणि जी शेतकरी याच्यामधली जी दलाली जो व्यापारी वर्ग आहे, तो व्यापारी जो दलाल, खरं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की शेतकऱ्यांकडून माल आज 2,000 रुपये क्विंटलनं घेतला जातो, बाजार ग्राहकाला 10,000 रुपये क्विंटलनं विकला जातो. इतकी प्रचंड प्रमाणामध्ये तफावत ह्या पद्धतीचा जो धंदा करत होते. खऱ्या अर्थानं हे जे म्हणतात ना की व्यापाऱ्यांचं भांडवलदाराचं ह्यांची पोटदुखी एक आहे. तुम्हाला मी सांगतो विशालजी, आतापर्यंत भारतीय जनता पार्टीला यांनी शेटजी भटजीचा पक्ष म्हणून हिनवलं आणि तशाच पद्धतीनं बदनामी करण्याचा प्रयत्न केला पक्षाची. पण मी तुम्हाला सांगतो की आता हे शेतकऱ्यांच्या हिताचं आणि शेतकऱ्यांचं हे भाजप व्हायला लागलं, याची खरी यांना पोटदुखी आहे. शेतकऱ्यांच्या हिताची निर्णय घेतल्यामुळे आपल्याला मान्य आहे का? कारण एका बाजूला जर कृषी कायदे इतके महत्वाचे होते आणि शेतकऱ्यांच्या हिताचे होते, मग ते शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचू शकले नाही? मला जर बोलायचं, विश्वासजी बोला. माझं स्पष्टपणे म्हणणे, शेटजी भटजींचा हा पक्ष आता कॉर्पोरेटच्या हातात गेलेला आहे.
आणि कॉर्पोरेट सांगतील अगदी वॉलमार्ट पासून ते रिलायन्स पर्यंत सर्वांचं धन करणारा आता हा भारतीय जनता पक्ष आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन काय असेल, त्यांचा भाव काय असेल आणि त्याचं मार्केटिंग म्हणजे वितरण हे संपूर्ण कॉर्पोरेट कंपन्या ठरवणार आहेत. शेतकरी कोणी ठरवणार आहे? कसला आहे कॉन्ट्रॅक्ट? आता फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये हे लोक शेतकऱ्याला हमीभाव देतात, त्यांचा माल विकत घेऊन ती व्यवस्था जेव्हा भारतीय जनता पक्षाचं मोदी सरकार मोडणार आहे आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम मोडणार आहे, म्हणजे अन्न सुरक्षा जाणार आहे, तर कसलं आलं शेतकऱ्यांचं आणि जनतेचं बोलं? आज शेतकरी अन्नदाता 130 कोटी जनतेचं पोट भरतो. उद्या भारतीय जनता पार्टीच्या ह्या 3 कायद्यांमुळे लोक अर्धपोटी पण लावू शकणार नाही. यांनी या पद्धतीप्रमाणे यांनी वाट लावून टाकली. विश्वासजी तुम्ही या देशाची वाट लावली अशाच पद्धतीची चुकीचा अपप्रचार करून. मला सांग, शेतकऱ्यांच्या हिताचं तुम्हाला पडलं असतं ना तर तुम्ही फार मोठी शेतकऱ्यांच्या हिताचे काही कायदे तुम्ही केले असते, आणले असते आतापर्यंत कायदे. मला शेतकरी नागवला गेला, शेतकरी आत्महत्या केला. 2014च्या अगोदर या देशातल्या 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. या कोणी भारतीय जनता पार्टीची सत्ता होती का त्यावेळेला? 3.5 लाख या देशातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या? अहो मला सांगा, चुकीचे कायदे शेतकऱ्यांना पिळवणूक तुमच्याकडून तुम्ही होत होती त्या काळामध्ये, व्यापाऱ्यांकडून, दलालांकडून, ती संपवण्याचं काम हे या कायद्यांमुळे झालेलं आहे. दुर्दैवानं त्याचं तुम्ही राजकारण करत आहात आणि अत्यंत हे दुर्दैव आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या म्हणजे प्रेताच्या टाळीवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. तुम्ही ज्या शेतकऱ्यांच्या भल्याच्या गोष्टी करतात ते जर तुम्हाला खरोखर प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचं भलं तुम्हाला जर वाटत असेल हो असतं तर तुम्ही अशा पद्धतीचा या कायद्याला विरोध केला नसता. पण तुम्हाला शेतकऱ्यांचं भलं करायचं नाहीये, तुम्हाला फक्त तुमचं राजकारणातली गोळी तुम्हाला भाजून घ्यायची आहे. तुम्हाला शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक घेऊन तुम्हाला या भारतीय जनता पार्टीला टार्गेट करण्याचा प्रकार तुमचा सुरू आहे. प्रश्न मात्र या निमित्तानं विचारावा असा वाटतो. मेधा पाटकरजी देखील यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, सामाजिक कार्यकर्त्या. आणि मेधा पाटकरजी स्वतः या संपूर्ण घटनेच्या साक्षीदार आहेत, दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. मेधा पाटकरजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कृषी कायद्या संदर्भातला. कृषी कायदा जो आहे तो लागू करण्यात आला आणि तिन्ही कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासचा परिसर जो आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे यावेळेला पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. थंडीच्या दिवसातही दिल्ली आणि आसपासच्या भागातली गरमी किती वाढलेली आहे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी पाहत असाल. कृषी कायदा नेमकं काय सांगतो? कारण आता ज्यावेळेला आपल्यासोबत जोडलेले गणेश शाखेजी म्हणतात की कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, नाडला जाणारा शेतकरी जो आहे तो नाडला जाऊ नये यासाठी सरकार या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं सरकारचं म्हणणं आहे. मग सरकारचं म्हणणं शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचू शकलं नाही? मेधाताई, मला कायद्यांबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. मेधाजी यांच्यापर्यंत आवाज आपला जात नाही, तांत्रिक कारणामुळे त्यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचू शकत नाही. काँग्रेसचे आमदार भाई जगताप देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भाई जगतापजी, सातत्यानं आरोप केला जातो काँग्रेस जो आहे तो सरकारला विरोध करण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांना पाठिंबा देतोय, मात्र खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं आंदोलन उभारण्याची वेळ का आली? सगळ्यांनी एकत्र येत, मग कामगार असतील, इतर संघटना असतील, सगळ्यांनी एकत्र येत यासाठी भारत बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. भाई जगताप, तुम्ही एका बाजूला काँग्रेसचे तर आमदार आहातच, प्रवक्ता म्हणून त्यांच्या बाजूने सामील होतातच, मात्र दुसरीकडे कामगारांच्या हितासंदर्भातले निर्णय देखील घेतलेले आहेत. भाई, तुम्ही सांगा, कायदे कुठे चुकतायत आणि शेतकरी कुठे नाडला जातोय? भाई जगताप. जर मला उशिरा जॉईन झालं, मला सलग थोडासा वेळ दिला तर बरं होईल. नक्कीच भाई, बोला. हा, कारण काय झालं, मी त्यांच्या गणेश भाई, तांत्रिक अडचणीमुळे आणि रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत या क्षणाला येत नाही. माझी टीम पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडली जाईल. मेधा पाटकरजी या क्षणाला जोडल्या गेल्या आहेत. मेधाताई, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? थोडासा लो येतोय वॉइस. नक्कीच मेधाताई, मी तुमच्यासाठी प्रश्न यावेळेला सांगतो. गणेश शाखेजी यावेळेला आपल्याबरोबर आहेत, भाजपचे प्रवक्ता. त्यांचं म्हणणं आहे शेतकरी नाडला जाऊ नये आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आलेले हे सगळे निर्णय आहेत, मात्र कृषी कायदा ज्यावरून संपूर्ण भारत पेटल्याचं पाहायला मिळतो, एका बाजूला शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतात. हा कायदा नेमका सांगतो काय आणि याला शेतकऱ्यांचा विरोध का आहे, यावरती तुम्ही कशा प्रकारे प्रकाश टाकाल? मेधाताई. एक कायदा नाहीये, 3 कायदे आहेत.
आणि तिन्ही कायदे लॉकडाऊन मध्ये पारित केले गेले. संसदेमध्ये जनप्रतिनिधींना क्वेश्चनवर प्रश्न विचारण्याचा अवकाश सुद्धा नाकारून आणि इतक्या घाईगर्दीने ते करण्याचं कारण हेच होतं की शेतकरी उठतील हे कायद्याची वस्तुस्थिती कळल्यावरती, हे सरकारही जाणून होतं. आणि हे तिन्ही कायदे शेतकरी विरोधी आहेत असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. कारण एक ना एक प्रकारे हे कंपन्यांना, कॉर्पोरेट्सना सूट देत आहेत. आपण पहिला पाहूया जमाखोरीचा कायदा. 1955 मध्ये जेव्हा बंगालच्या दुष्काळामध्ये 20 लाख लोक मरण पावले, त्यावेळेला देशामध्ये जमाखोरी अत्यावश्यक वस्तूंची करता येणार नाही असा कायदा आला. आता त्या अत्यावश्यक वस्तूंमधून कडधान्य, धान्य, तेल, खाद्यतेल, कांदा, बटाटा हे सगळं बाहेर काढणं हे काही शोभतं का सरकारला? अत्यावश्यक वस्तू काय कॉम्प्युटर्स आहेत की मोबाईल्स आहेत? या अत्यावश्यक वस्तू ज्याच्याशिवाय लॉकडाऊन ग्रस्त आजही तडफडतायत. आमच्या गरीब बायका अन्न सुरक्षेसाठी, रेशन कार्डासाठी घर घर फिरतायत. त्या मध्ये यांनी अशा प्रकारे जमाखोरीला सूट देणं हे अन्यायच नाही, अत्याचाराचं लक्षण आहे. आणि त्यामध्ये त्यांनी कंडिशन्स घातलेल्या आहेत की जर दुप्पट भाव झाला किंवा दीडपट भाव झाला बाजारामध्ये एखाद्या या अत्यावश्यक वस्तूंचा, तर मग त्या अत्यावश्यक मध्ये हे खाद्यान्न घेऊन मग जमाखोरी थांबवली जाईल. हे कधी होऊ शकतं का? यांना काही मॉनिटरिंग करायचं नाहीये. कॉर्पोरेट्स वरती सरकारला कुठलाही दबाव आणायचा नाहीये असा हा कायदा आहे. आणि याच्यामुळे केवळ शेतकऱ्यांच्याकडून स्वस्तात धान्य विकत घेऊन महागड्या भावामध्ये ते विकलं जाईल एवढंच नव्हे, तर त्यामुळे अन्न सुरक्षा देशाची धोक्यात येईल. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा जो कायदा आहे तो कायदा त्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची एक प्रकारे मंडीच्या कायद्यांमध्ये सुद्धा तरतूद होती, नाही असं नाही, परंतु ते राज्य सरकारचे कायदे होते. त्यामध्ये काही ना काहीतरी बंधन आणि निगराणी ठेवणं, मॉनिटरिंगची काही व्यवस्था होती. हे सर्व काढून आता केंद्राने आपल्या हातात घेतलं. अहो तुम्ही कॉन्स्टिट्यूशन पहा ना. कॉन्स्टिट्यूशनच्या राज्याच्या यादीमध्ये क्रमांक 14, 26, 28 हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हा अधिकार राज्याला होता आणि राज्याचेच मंडीचे कायदे होते, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कायदे होते. सॉरी, माझ्यात जरा हिंदी शब्द येते, मी आता हिंदीच्या कालच परवाच आले म्हणून. पण त्या परिस्थितीमध्ये यांना गरज काय होती नवीन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ऍक्ट आणायची? गरज हीच होती की त्यांना त्याला प्रमोट करायचंय, त्याला प्रोत्साहन द्यायचंय. आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये जर शेतकरी फसवले गेले, जसे गुजरातमध्ये गेल्या वर्षी पेप्सिको कंपनीनी बटाटा उत्पादकांना फसवलं, तेव्हा त्यांना कायद्याची आणि मैदानी दोन्ही लढाई लढून जिंकावं लागलं. प्रत्येक शेतकरी, आमचा दलित शेतकरी, आदिवासी शेतकरी, महिला शेतकरी, छोटा आणि सीमांत शेतकरी लढू शकतो का? नाही लढू शकत. पण या एंट्रीज, या सूचीमध्ये या क्रमांकाचे मुद्दे राज्याच्या अखत्यारीत असताना सुद्धा यांनी स्वतःकडे खेचून घेतलेला आहे. आणि जर विवाद उत्पादन झाला गुजरात सारखा किंवा मागे पंजाब मध्ये झाला होता तशा प्रकारचा, तर कोर्टात जायला यांनी मनाई केलेली आहे. हे जनतंत्राला, लोकशाहीला शोभून दिसतं का? तुमचा चॅनेलच लोकशाहीचा आहे. हे सर्व लोकशाही विरुद्ध कार्य करत आहेत, कारण यांना ठोकशाही ही कंपन्यांची हवी आहे. मंडीचा जो कायदा आहे, आज मी इथे घेऊन बसलेली आहे माझ्या हातामध्ये, शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेश सरकारने केंद्राच्या मॉडेल ऍक्टच्या आधारावरती खाजगी मंड्या उघडणं घोषित केलेलं आहे. 30 दिवसामध्ये त्यांना लायसन्स देणार. त्यांच्या आवेदनाला जे काही 5,000 रुपये भरून त्यांना फॉर्म घ्यायचा आहे आणि 50,000 रुपये भरून लायसन्स घ्यायचं आहे आणि 10 लाख रुपये डिपॉझिट मध्ये ठेवून मंडी उघडायचे. याला 30 दिवसामध्ये ते मंजुरी देणार. नाही दिली तर ती आपोआप दिली गेली असं मानणार आणि 20 वर्षांची मंजुरी देणार. अहो, या खाजगी मंड्या उभ्या राहिल्यानंतर आमच्या इथले भाजपच्या बाजार समितीमधले पदाधिकाऱ्यांनी सुद्धा स्पष्ट भूमिका घेऊन सांगितलेलं आहे, ठणकावून, की आमच्या मंड्या तुम्ही
बंद करतायत आणि तरी सुद्धा शिवराज सिंग चौहान सरकारला एवढी हिंमत झालेली आहे, कारण त्यांना पूर्ण केंद्र सरकारचा जे कंपन्यांच्या बाजूचे आहे, शेतकरी विरोधी आहे, त्यांचा पाठिंबा आहे आणि यामध्ये एक नवा व्यापार किंवा व्यापाऱ्याचं दालन हे मोठमोठ्या पुंजी निवेशकांना भांडवलशाहीसाठी खोलणं, हेच त्यांना करायचं आहे. नाहीतर गरज होती 5 किलोमीटरवर मंडी उघडायची. ही अशी कृषी उत्पन्न बाजार समिती 5 किलोमीटर उघडण्याचं आणि योग्य असं समर्थन मूल्य हमी भाव देण्याचं आश्वासन नव्हे, घोषणा केल्या होत्या निवडणुकीच्या पूर्वी. मोदीजी सगळं विसरू शकत नाहीत आणि त्यांना आम्ही विसरू देऊ शकत नाहीत. कारण आता समर्थन मूल्य सुद्धा त्यांनी अजून स्वामीनाथन आयोगाच्या आधारावर कुटुंबियांच्या श्रमाचं मूल्य धरून, जमिनीसारख्या नैसर्गिक संसाधनांचं निदान भाडेदराच्या आधारावरती मूल्य धरून आखणी सुद्धा केली नाही. त्यांचं गणित कच्चं आहे का? नाही, त्यांचं राजकारण पक्क आहे आणि ते कंपनीवादी राजकारण आहे. म्हणून ते आता शिक्षण, आरोग्य, प्रत्येक क्षेत्रामध्ये कंपनीकरण, खाजगीकरण यांचे सर्व प्रभाव कोरोनापेक्षा भयंकर व्हायरस आतमध्ये घुसावा तशा प्रकारे आणि हा व्हायरस रोखण्यासाठी म्हणूनच आपण सगळे एकत्र येत आहे शेतीमध्ये. नक्कीच. मेधाताई, आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. गणेश शाखेजी, मला सांगा, अन्न सुरक्षेला धोका असल्याचं मेधाताईंनी यावेळेला स्पष्टपणे सांगितलं. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ऍक्टच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांसोबत काय होणार हे देखील सविस्तरपणे सांगितलं आणि हमी भावाच्या घोषणा केल्या, ज्याची कुठेतरी सरकारला जी आहे ती त्या ठिकाणी विसर पडला आणि त्याची पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी अशा प्रकारे भारत बंद करण्याची वेळ जी आहे ती या शेतकऱ्यांवरती आणि इतर संघटनांना देखील आलेली आहे का? गणेश शाखेजी. ज्या पद्धतीने मेधाताई बोलल्या, माझे मेधाताईंचा मी आदर ठेवून हे बोलतो की मेधाताई कायम आमच्या ज्या काही धोरणात्मक निर्णयाच्या संदर्भामध्ये त्या कायम विरोधातच बोलत असतात. त्यामुळे आत्ता काही आम्हाला त्यांच्याकडून असं अपेक्षित नव्हतंच. पण त्यांनी जे आता एक विधान केलं त्याच्यामध्ये एक दुरुस्ती करतो. त्या ज्या म्हणाल्या की केंद्र आणि राज्य यांच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये घटनेमध्ये अशा पद्धतीचे एक सीमा म्हणजे आहे आणि त्याच्यात अधिकार प्रत्येकाला वेगवेगळे दिले, राज्याचा अधिकार आणि केंद्राचा. त्यामध्ये की जी सामायिक सूची आहे केंद्र आणि राज्याच्या संदर्भातली, त्याच्यामध्ये कलम 33 अनुच्छेद 33 आपण जर बघितलं त्याच्यातला, तर त्यामध्ये व्यापार आणि वाणिज्य विषयक जे काही तरतुदी आहेत, बरोबर, त्या ज्या तरतुदी आहेत त्याच्या संदर्भामध्ये संसदेला तो अधिकार आहे. आणि म्हणून मला सांग की संसदेच्या अधीन राहूनच राज्याला अशा स्वरूपाचे तुम्हाला कायदे करता येतात, अशा पद्धतीची घटनात्मक अशा स्वरूपाची ती तरतूद आहे. मला असं वाटतं की केवळ दिशाभूल करायची की कुठल्याही पद्धतीचा संसदेच्या जो संसदेने कायदा केलेला आहे तो कुठल्याही पद्धतीचा चुकीच्या पद्धतीने केले नाही. त्यांना असलेल्या अधिकाराच्या अधीन राहून तो कायदा झालेला आहे आणि तो करत असताना मला एक कळत नाही की हे मला सांगा अनेक दिवस ज्या सामान्य माणसांच्या शेतकऱ्यांच्या हिताचं बोलतात आणि आव आणतात असं की आम्ही फार त्यांचं भलं करणार आहोत. अहो मला सांगा की ज्या लोकांनी ज्या आम्हाला पोशिंद्याने आम्हाला निवडून दिलेलं आहे, एक वेळेला सोडून 2 वेळा आम्हाला सत्ता दिलेली आहे त्यांनी आणि या शेतकऱ्यांच्या जीवावरती आम्ही सत्तेवर आलेले आहोत, त्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं मला सांगा पाप आमच्या हातून होईल का? आम्ही करू का? आणि असं ह्यांना का वाटतं आम्ही हे करतो आहोत? कारण ह्यांचे डोळे पिवळे आहेत, यांना आम्ही जे जे करू ते यांची पायाखालची यांची वाळू घसरते. आतापर्यंत ज्या पद्धतीने यांनी आम्हाला हिणवलं, विश्वास उटगी जी असतील, अजित नवलेजी असतील किंवा कम्युनिस्टांनी तर जगाची वाट लावलेली आहे. त्यांनी उडगींना काय अधिकार आहे मला बोलायचा? त्यांनी तर जगाची वाट लावलेली आहे. तुम्हाला सांगतो मी, होतं ना पश्चिम बंगालमध्ये त्यांचं राज्य होतं. मला सांगा, बघा ना काय तिथं अवस्था आहे. सगळ्या जगातली दारिद्र्य कुठे आहे तर तिथं मला सांगा 35 वर्ष त्यांच्याकडे राजकीय चर्चा करायची तर आमदार मला भाई जगताप देखील आपल्यासोबत जोडले गेले. बोलाची कडी यांची मला सांगा, आजच्या पॅनलमध्ये चर्चा जी आहे की तोडगा का नाही, तोडगा काढला जात नसताना अनेक महत्वाचे प्रश्न आहेत की कुणाची नेमकी ताठर भूमिका आहे ज्याच्यामुळे यावरती तोडगा निघताना दिसून येत नाही. दुसरीकडे सरकारला तोडगा काढायचा नाहीये का की शेतकऱ्यांचा आरोप जो आहे तो योग्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बरं, दुसरीकडे डिझेल दर कपात यासारखा शेतकऱ्यांनी जो महत्वाचा या ठिकाणी जी मागणी करताना दिसते, यामध्ये अवाजवी नेमकं काय आहे असे अनेक प्रश्न आज सगळ्यांच्या मनामध्ये. भाई, तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की एक राजकीय नेता म्हणून किंवा काँग्रेस पक्ष जो आहे तो भाजपच्या विरोधामध्ये लढताना दिसतोय, मात्र कामगारांसाठी देखील आपण केलेलं काम आहे. भाई जगतापजी, अनेक प्रश्न आहेत मात्र तोडगा निघताना दिसून येत नाही, कारण काय? भाई.
विशाल, मला असं वाटतं की मगाशी मेधाताई बोलत होत्या म्हणून मी थांबलो. बरोबर आहे, कारण त्या तिथे ग्राउंड लेवलवर आहेत आणि त्यांनी तिथली दिल्लीची सगळी माहिती तुम्हाला दिली, तुम्हाला आणि आम्हाला. हो. परंतु ते सांगताना मला आश्चर्य वाटतं गणेश हाके सारख्या माणसाचं की जेव्हा याच्या घटनेच्या 33व्या कलमाच्या बाबतीमध्ये उल्लेख करत असताना आता काय त्या मेधाताईने ती कलम घातली का तिथे? आता घटनेचं 13वं कलम 14वं कलम ज्याचा त्यांनी रेफरन्स दिला ते आहे ना त्याच्यामध्ये. त्यामुळे या लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की या लोकांना, जसं मी सुरुवात केली होती की कोरोनाच्या काळामध्ये संसदेचा जो अधिकार आहे तो संसदेचा अधिकार फक्त सरकारला नसतो. संसदेमधल्या 543 यांचा तो आहे आपल्या लोकसभेच्या खासदारांचा आहे आणि राज्यसभेच्या खासदारांचा आहे. त्यामुळे एकट्या मोदींचा किंवा एकट्या भाजपच्या याच्या खासदारांचा तो अधिकार नाही. तो आता अशा पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये हे काळे कायदे त्यांनी कामगारांचे असतील किंवा यांचे असतील शेतकऱ्यांचे हे काळे कायदे त्यांनी पाप केलंय. ते त्यांचं याच्यातलं अंधारातलं पाप आहे आणि आता ते पाप त्यांच्या अंगाशी यायला लागलंय. लाज वाटायला पाहिजे यांना की शेतकऱ्यांचं नाव घ्यायचं याची लायकी तरी आहे का हो? मला सांगा, मी काय म्हणतोय ते सोडा. चला, मी यांच्या पंजाबची त्यांची पूर्वी राज्य त्यांचं पंजाबला त्यांचं होतं, बरोबर आहे. त्यांच्या पंजाबच्या सरकारमधली लक्ष्मीकांता चावडा ज्या हेल्थ मिनिस्टर होत्या त्या काय बोलल्या, भाई जगताप काय बोलतो तिकडे, मेधाताई काय बोलताय ते सोडा. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं हे कायदे घातकी आहेत, हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत आणि त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, ते मागे घेतलं. असं त्यांची ही जी मंत्री राहिलेली महिला आहे ती बोलते आणि अतिशय सिनियर अशा आहेत त्या तिथल्या. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला बघायला पाहिजे विशाल, की तुम्ही शेतकऱ्यांच्या ह्या सगळ्या अस्तित्वाजवळ का खेळताय? तुम्हाला मंड्यांच्या बाबतीमध्ये जर काय अडचण असेल, तुम्हाला एपीएमसीच्या बाबतीमध्ये अडचण असेल तर तुम्ही त्या कायद्यांमध्ये सुधारणा करू शकता. जर काही चुकीचं चाललं असेल तर चुकीचं समर्थन कोणी करणार नाही. परंतु ते निकालात काढून आता जे ताई म्हणाल्या, शिवराज सिंग चव्हाण जर उद्या तशा पद्धतीच्या मंड्या झाल्या, मी आपल्याला नम्रपणे सांगतो हे सगळे दलाल आणि ह्या दलालांचं हे सरकार, मोदी सरकार, ह्या सगळ्यांनी जर उद्या ठरवलं ह्या दलालांनी याच्या पुढे इतक्या पैशाच्या पुढे द्यायचंच नाही भाव, काय करतील ते शेतकरी? ज्याच्याकडे 1 एकर जमीन आहे, 2 एकर जमीन आहे, दोन हे आहेत, हे शेतकरी कुठे निवडून यांचा माल विकतील? राहिली गोष्ट यांना स्वतःला हे राहिलं पाहिजे, कमीत कमी जनाची नाही मनाची लाज वाटायला पाहिजे की नेहरूंच्या काळापासून आज जो काही शेतकऱ्याला MSPच्या बाबतीमध्ये असेल किंवा याचा ज्या आयोगाच्या बाबतीमध्ये हे फार भरभरून बोलत असतात आणि करत काहीच नाही. या बाबतीमध्ये कधीतरी या लोकांनी विचार केलाय का? उलट याच्यामध्ये काय सांगितलं, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट आहे सरकारचं की आम्ही तो आयोग आम्ही लागूच करू शकत नाही. कसलं नाक वर करून आणि तोंड वर करून बोलायची हे कशी हिंमत करतात? बरं, नक्कीच भाई. मात्र अगदी चर्चेच्या सुरुवातीला गणेश हाकेजी म्हणालेले होते की सरकार हे उरलेलं आहे, दलाली करणार हे सरकार उरलेलं आहे, त्याच्या विरोधात देशाचा शेतकरी एकत्र आलाय, देशाचे कामगार एकत्र आलेत, आपण लक्षात घ्या. आणि ह्याच्यामध्ये काय काँग्रेसचे फक्त हे आले असं नव्हे. नक्कीच भाई, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. शेवटचे 2 मिनिट आपल्याकडे शिल्लक आहे आणि मला सर्व मान्यवरांकडे जावं लागणार आहे. सुरुवात मी अजित नवलेजी आपल्यापासून करतो. गणेश हाकेजी, मी तुम्हाला उत्तर देण्याची संधी निश्चित देणार आहे. अजित नवलेजींना मला प्रश्न विचारायचा आहे, आंदोलन इतकं चिघळेल याचा अंदाज सरकारला आलेला नव्हता का? आणि आता आंदोलनाची तीव्रता ही वाढत चाललेली आहे, ज्यावेळेला तुम्ही सगळेजण एकत्र यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर आता आंदोलन किती तीव्र होतंय, किती मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाची झळ ही सरकारला पोहोचू शकते याची जाणीव सरकारला नव्हती का? अजितजी, आपल्यापासून सुरुवात करू. महेंद्र, सरकारला हे आंदोलन दडपून आपण टाकू, या आंदोलनात फूट पाडू असा पूर्ण विश्वास होता. त्यांचा अंदाज नक्कीच चुकला, कारण शेतकऱ्यांच्या मनात जी काही धगधग आहे
ती धगधग आता पक्ष, पार्ट्या, झेंडे, प्रांत यांच्या सीमा ओलांडून एकजुटीकडे गेलेली हा. आहे. केवळ शेतकरीच नव्हे तर कामगार, महिला, विद्यार्थी, युवक हे सुद्धा या सगळ्या आंदोलनात जोडले गेलेले आहेत. आणि मला खात्री आहे की आता भाई जगताप या ठिकाणी आहे, त्यांच्या माध्यमातून मला आव्हान करायचंय की ते त्यांच्या केंद्रीय नेत्यांबरोबर, राज्याच्या नेत्यांबरोबर बोलतील. 8 तारखेला भाजप विरहित जे सगळे पक्ष आहेत ते पक्ष सुद्धा भारत बंदच्या अत्यंत क्रांतिकारक कृतीमध्ये सामील होतील. मोदींचं सरकार विरुद्ध भारत अशा प्रकारचा लढा 8 तारखेच्या सगळ्या रणधुमाळीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. याबद्दल आता मला शंका राहिली बरं, नाही. नक्कीच. सरकारला 2च आता पर्याय शिल्लक आहे. एक तर शेतकऱ्यांच्या पुढे झुकायचं, नाहीतर सत्ता सोडायची. अशा पद्धतीनं हा संग्राम आता या पुढच्या काळामध्ये बरं, मोठ्या प्रमाणामध्ये हा शेतकरी संग्राम माघार होईल. घेणार अजित नाही. नवलेजी आपल्या याबद्दल म्हणण्यानुसार आता माझ्या मनात शंका राहिलेली नाही. नक्कीच. विश्वासजी, गणेशजी येणार आहे मी आपल्याकडे. विश्वासजी, हे बघा, कामगार संघटना आणि शेतकरी संघटना आणि महाराष्ट्रातल्या 70 जनसंघटना एकत्रितपणे येऊन महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यात याच्यात वादच नाही. बरं. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी सोडून सगळे राजकीय पक्ष प्रत्यक्षामध्ये मैदानात उतरणार आहेत. आणि रिलायन्स आणि अदानीचे जेवढे काही पंप असतील किंवा मॉल्स असतील, या ठिकाणी आजपासून महाराष्ट्रातली जनता पंजाब आणि हरियाणाप्रमाणे बहिष्कार टाकेल आणि रिलायन्सच्या पेट्रोल पंपावरती एकही गाडी जाणार नाही, अशी एक मानसिकता जशी बाबू गेनूने महात्मा गांधीच्या आदेशाला मान देऊन चळवळ चालू केली, तसं भारतामध्ये अदानीच्या आणि अदानी आणि अंबानीच्या विरोधामध्ये भारतीय जनमानस निर्माण होते आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जन आंदोलनाची संघर्ष समिती आता महाराष्ट्र बंद करताना हे सांगू इच्छिते की अंधभक्तानो जागे व्हा. संपूर्ण शेतकरी वर्ग, कामगार वर्ग जागा झालेला आहे आणि महाराष्ट्रातलं पुरोगामी सरकार केंद्र सरकारला पुरेपूर पुरून उरेल. आणि या ठिकाणी भाई जगताप आहेत, ते महाराष्ट्र बंदमध्ये सामील होतील. एवढंच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी पण सामील होईल. CPI, CPM, जनता दल एस आणि बाकीचे पुरोगामी पक्ष सामील झालेलेच आहेत. बरं, नक्कीच. विश्वासजी, आपला देखील मुद्दा लक्षात आलेला आहे. मात्र गणेश शाखेजी, आता मला सांगा, 2च पर्याय तुमच्या समोर शिल्लक राहतील असं म्हटलं जातं. एक तर भाजपला कृषी कायदे मागे घ्यावे लागतील, शेतकऱ्यांच्या समोर झुकावं लागेल, किंवा मग सत्ता सोडावी लागणार. कुठला पर्याय निवडणार आणि कोणता तोडगा काढणार? नाही, आमच्या मित्र अजित नवले भारतीय जनता पार्टीला सत्ता सोडावी लागेल असं म्हणतात. पण ठीक आहे, मनातले मांडे त्यांना खाऊ देत, कारण जनतेने दिलेली सत्ता आहे, अजित नवलेने नाही. किंवा ज्या काही तुम्ही आता तथाकथित कामगार संघटना आहेत, खरं म्हणजे या देशाची वाट समाजवादी आणि साम्यवादींनी लावली आणि काँग्रेसने लावली. भाई जे आता आमची लाज काढत होते, भाईना मी काही गोष्टी जाणीवपूर्वक मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. त्यांनी मॅनिफेस्टो, त्यांचा जाहीरनामा त्यांनी काढावा आणि बघावा. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे त्यांनी या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये धोरणात्मक अशा स्वरूपाचं जे काही त्यांनी म्हटलेलं आहे तेच आम्ही केलेलं आहे. ते त्यांनी सत्तेवर आला असताना ते जर ते केलं असतं तर ते चांगलं. आम्ही भारतीय जनता पार्टीने केलं म्हणून ती वाईट. माझं म्हणणं आहे की अशा पद्धतीची मला असं वाटतं की हिणकस वृत्ती, मला असं वाटतं की दुसऱ्याची लाज शरम मला म्हणण्यापेक्षा माझं कधीतरी आता आपला अंतर्मुख होऊन काँग्रेसने विचार करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला सांगतो, त्यांना शरम वाटली पाहिजे की आपण शेतकऱ्यांसाठी काहीच करू शकलो नाही. आणि हे जर करत असेल तर मी तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांचं हिताचं करणाऱ्या या लोकांचं तुम्ही स्वागत करण्यापेक्षा मला सांगतो याचं राजकारण करून मला सांगा शेतकऱ्यांचं म्हणजे कसं नुकसान होईल ते पाप तुम्हाला लागेल. तुम्हाला सांगू, आतापर्यंत तुम्ही खरं म्हणजे शेतकऱ्यांचं अत्यंत वाटोळं केलेलं आहे काँग्रेसने. आणि दुर्दैव आहे की मला सांगतो की आता काही पिचला गेला, शेतकऱ्यांसाठी योग्य तो निर्णय आणि योग्य तो तोडगा निघावा एवढीच अपेक्षा आहे. मेधाताई, अगदी एका वाक्यात मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. येत्या काळातलं हे आंदोलन खरोखर तोडगा निघेल अशा स्वरूपाचं असेल का? तोडगा निघणार की नाही? मेधाताई, एका वाक्यात. हे गणेशजींना विचारा. परंतु आतापर्यंत ज्या 4 फेऱ्या झाल्यात आणि आजही चालू आहे 5वी फेरी सुरू. आमच्यातर्फे प्रतिनिधी गेलेले आहेत. 500 संघटनांचा, शेतकरी संघटनांचा एक व्यापक संयुक्त देशभरातल्या संघटना कुठे आहेत? कुठल्या देशात मला सांगा. तुम्ही 500 संघटना म्हणता, कुठल्या संघटना आहेत त्या? मला सांगा. पंजाब हरियाणाच्या पलीकडच्या मला संघटना तिथं आहेत का?
तुम्ही आता तिथं चालले गेलात बजाताई ना, आज काही लोक चालले तिथं क्रेडिट घ्यायला, श्रेय घ्यायला. पण मला सांगा, नाही आपण हा देश मला सांगतो, भारत देश हा आपण अगदी काश्मीर ते अगदी कन्याकुमारीपर्यंत म्हणतो ना. मला सांगा, वेगवेगळे राज्य आहेत या, मला सांगा किती राज्यांचं प्रतिनिधित्व तिथे त्या संघटनांमध्ये व्हायला लागलेलं आहे. कोण आहेत ते आणि कशा पद्धतीने तिथं त्या पद्धतीचं आंदोलन सुरू आहे. वेळ जी ती संपत आलेली आहे. सर्व मान्यवरांना देखील मला विनंती करावी लागणार आहे, कारण विषय फार मोठा आहे, मात्र तो मांडण्यासाठी वेळ फार अपुरा आपल्याकडे आहे. मात्र धन्यवाद गणेश आखेजी, धन्यवाद विश्वास उडगीजी, धन्यवाद अजित नवलेजी, भाई जगतापजी आणि धन्यवाद मेधाताई, आपण या चर्चेमध्ये सामील झालात त्यासाठी. मात्र चर्चेच्या अंती एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की शेतकऱ्यांच्या भल्याचा निर्णय होणार का आणि तोडगा का नाही, त्यापेक्षा तोडगा काय निघाला याकडे आम्हा सगळ्यांचं लक्ष देखील असणार आहे. तुर्तास आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.